नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तुळाचा तिसरा भाग बघत आहोत। वर्तुळामध्ये पहिल्या भागामध्ये आपण त्रिज्या, व्यास, जीवा, परिघ आणि क्षेत्रफळ याचा अभ्यास केला। दुसऱ्या भागामध्ये आपण परिघावर आधारित कशी शाब्दिक उदाहरणं असतात त्याचा अभ्यास केला। आणि आता वर्तुळाचा पुढचा टप्पा जो आहे की वर्तुळ कंस। पुढचा टप्पा काय आहे? वर्तुळ कंस। वर्तुळ कंस। आणि त्या वर्तुळ कंसामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं सोडवता येतात, ते कंस कशा प्रकारचे असतात त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओतून करणार आहोत। पण तत्पूर्वी पुन्हा वर्तुळाच्या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्या लक्षात असल्या पाहिजे। की त्रिज्या कशाला म्हणायचं, तर वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो। त्यानंतर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तर त्याला आपण जीवा असं म्हणतो। आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण व्यास असं म्हणतो। व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे। त्याचप्रमाणे अजून काही संकल्पना की एका वर्तुळात अनेक त्रिज्या काढता येतात, एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्यांची मापे ही समान असतात, व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात, एक व्यास असेल तर दोन अर्धवर्तुळ मिळतात, दोन व्यास असतील तर 4 अर्धवर्तुळ मिळतात, एकाच वर्तुळामध्ये अनंत व्यास काढता येतात, एकाच वर्तुळामध्ये अनंत जीवा काढता येऊ शकतात, एकाच वर्तुळातील सर्व व्यासांची लांबी ही सारखीच असते आणि सर्व व्यासांच्या छेदनबिंदू सामायिक बिंदूस वर्तुळ केंद्र असं म्हणतात। या सगळ्या संकल्पना आपण खरं तर 5वी मध्येच शिकलेलो आहोत, पण थोडीशी रिव्हिजन केली। आता 5वी मध्ये आपण वर्तुळ कंस शिकलेलो आहोत की आपल्या हातातील बांगडी जर तुटली तर ते आपल्याला जे दोन भाग मिळतात, कधी कधी बांगडी 3 ठिकाणी सुद्धा तुटते। जे बांगडीचे तुकडे मिळतात ते काय असतात? वर्तुळाचे भाग असतात। ते काय असतात? वर्तुळाचे भाग। वर्तुळाचा भाग म्हणजेच वर्तुळ कंस। वर्तुळाचे भाग म्हणजेच वर्तुळ कंस, हे लक्षात घ्या। आणि आपण नेहमी कंसाची आकृती काढतो, कंसात लिहितो। मग आता इथे काय काढली? एक जीवा काढली। PQ ही एक जीवा आहे आणि तिची अंत्य टोके इथे या वर्तुळावर आहेत। आणि या जीवेमुळे काय झालं की हे वर्तुळाचे दोन भाग तयार झाले। हा एक भाग आणि हा एक भाग। हा वर्तुळाचा भाग झाला आणि हा एक वर्तुळाचा भाग झाला। हे झाले वर्तुळ कंस। मग आता कंस PAQ हा एक कंस झाला आणि कंस PBQ हा एक कंस तयार झाला। हा आकाराने कसा दिसतो बरं? मोठा दिसतो, म्हणून याला म्हणायचं विशाल कंस। काय म्हणायचं? विशाल कंस। आणि हा त्यापेक्षा लहान आहे, याला म्हणायचं लघु कंस। याला काय म्हणायचं? लघु कंस। आणि या दोन कंसांच्या नावांचं जर निरीक्षण केलं मुलांनो, तर PAQ आणि PBQ, इथे पण P आहे, इथे पण Q आहे, इथे पण P आहे आणि इथे पण Q आहे। मग हे दोन कंस जे आहेत त्यांची अंत्य टोक जी आहेत ती काय आहेत? अंत्य टोक समान आहेत, समान। मग अंत्यबिंदू सामायिक असल्याने ह्या दोन्ही कंसांचे अंत्यबिंदू PAQ चाही अंत्यबिंदू P आणि Q आहे आणि PBQ चाही अंत्यबिंदू P आणि Q आहे। आणि म्हणून या दोन कंसांना संगत कंस असे म्हणतात। काय म्हणतात? संगत कंस। परीक्षेमध्ये विचारलं जातं खालीलपैकी संगत कंसाची जोडी कोणती? मग त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे। समजा असं घेतलं AQB आणि PBQ
हे संगत आहे का? त्यांची दोन्ही टोकं अंत्य टोकं ही काय पाहिजे? सामायिक पाहिजे, तर त्याला म्हणायचं संगत कंस. आता इथे काय झालेलं आहे? या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग पडले आणि एक विशाल कंस तयार झाला आणि एक लघु कंस तयार झाला. आता इथे काय काढलेली? इथे पण मी एक जीवा काढलेली आहे, पण ती जीवा वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाते आणि वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जर गेली तर तिला काय म्हणतात? व्यास असं म्हणतात. आणि मी मगाशीच सांगितलं, व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात. AXB हा एक कंस तयार झाला आणि AYB हा एक कंस झाला. पण इथे मात्र विशाल कंस आणि लघु कंस झाला आणि इथे मात्र हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस झाले. दोन्ही काय झाले? अर्धवर्तुळ कंस झाले. म्हणजे व्यासामुळे दोन अर्धवर्तुळ कंस बनतात, दोन अर्धवर्तुळे मिळतात. आणि मग अर्थात पूर्ण वर्तुळाचं माप तुम्ही जर घड्याळाकडे बघितलं तर घड्याळामध्ये काय असतं? दोन अंकांमध्ये काय असतं? समजा इथं 12 आहेत, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. मग इथे 30 अंशाचा कोण असतो, मग इथं 90, इथं 180, इथपर्यंत 90. म्हणजे वर्तुळ, पूर्ण वर्तुळ जे असतं ना, पूर्ण वर्तुळ ते 360 अंश मापाचं असतं. पूर्ण वर्तुळ काय असतं? 360 अंश मापाचं असतं. मग पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश, मग अर्धवर्तुळाचं माप 180 अंश. 360च्या निम्मे. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरच खूप सारी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. विशाल कंस, लघु कंस, अर्धवर्तुळ कंस, केंद्रीय कोन, जीवेवर टाकलेला लंब, या सगळ्या संकल्पना शिकायच्या आहेत. त्यावर आधारित उदाहरणं विचारली जातात. ते सुद्धा आपण लगेचच पाहणार आहोत. आता आपण पुढची संकल्पना लक्षात घेऊया की इथे बघा आकृती दिसती आहे. आकृतीमध्ये काय दिसतंय की वर्तुळ काढलेला आहे, त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जवळ कोन तयार झालेला आहे. आणि मग अशा प्रकारची आकृती असेल तर इथे एक विशाल कंस झालेला आहे आणि इथे एक लघु कंस झालेला आहे. वर्तुळ केंद्र हाच जर कोणाचा शिरोबिंदू असेल, कोणाला शिरोबिंदू, हा कोणाचा शिरोबिंदू असेल तर त्यास काय म्हणतात? केंद्रीय कोन. केंद्राजवळ झालेला कोन. वर्तुळ केंद्र हाच जर कोणाचा शिरोबिंदू असेल तर त्यास काय म्हणायचं? केंद्रीय कोन. आता वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे या कोनाने, हा जो कंस तयार झालेला आहे, हा जो कंस आहे, या कंसाचं म्हणजे कोनाचं माप जर 60 अंश असेल तर या कंसाचं AXB चं माप सुद्धा 60 अंश असणार. कोन AOB बरोबर कंस AXB. मग कोन AOB जर 60 अंशाचा असेल तर कंस AXB चं सुद्धा माप 60 अंशाचं असेल. आता या नियमावर आधारित आपल्याला काय उदाहरणं सोडवता येतील? प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो. AOB बरोबर 60 असेल, AOB बरोबर 60 असेल तर AMB चे माप काय? आता तुम्हाला हा नियम माहितीये, याचं जे माप असतं तेच याचं माप असतं या कंसाचं. आणि संपूर्ण वर्तुळाचं माप काय असतं? 360 अंश. मग 360 मधून जर हे 60 वजा केले तर AMB चं माप काय राहणार आहे? कंस AMB चं माप काय राहणार आहे? काय राहणार आहे? 300 अंश. अशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात. म्हणजे नियम आपल्याला माहित पाहिजे. या कोनाचं माप, केंद्राजवळ झालेला जो कोन असतो त्या कोनाचं माप आणि या कंसाचं माप सारखं असतं. आणि मग पूर्ण 360 मधून हे जर वजा केले तर या कोनाचं माप मिळतं. आता पुढची संकल्पना बघूयात.
की आता आपण मगाशी शिकलो की संपूर्ण वर्तुळाचं माप जे असतं 360 अंश असतं, पण भाषा बदलली की आपण लगेच गडबडायला होतो. वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन, आता समजा ही त्रिज्या आहे आणि ती अशी फिरवली आणि पुन्हा जागेवर आली तर किती मापाचा कोन करून येईल? ती 360 अंश मापाचा कोन करून येईल. म्हणजे वर्तुळाने केलेला केंद्रीय जो कोन आहे तो 360 अंश असा असतो. भाषा फक्त बदललेली आहे. आता आपण बघितलं की विशाल कंस आणि लघु कंस असतो, पण लघु कंसाचं माप हे नेहमी 180 अंशापेक्षा कमी असतं. आपल्याला सत्य असत्य विधानाला असे प्रश्न विचारले जातात. लघु कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा कमी असतं आणि विशाल कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं. ही सत्य विधाने आहेत, लक्षात ठेवा. आता पुढची जी संकल्पना आहे, मी तुम्हाला त्या दिवशी पायथागोरसचं प्रमेय शिकवलं त्यावेळेस असं सांगितलं की वर्तुळामध्ये या प्रमेयाचा उपयोग होणार आहे. ते कसं काय हे आपल्या संकल्पना शिकून झाले की याच्यावरची नमुना उदाहरण आपण शिकणार आहोत. तर वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब, ही जीवा आहे, जिवेवर टाकलेला लंब हा जिवेला दुभागतो. दुभागणे म्हणजे दोन समान भाग करणे. दुभागणे म्हणजे काय? दोन समान भाग करणे. मग प्रश्न विचारला जातो, PM चं माप जर 4 सेमी असेल तर PQ चं माप किती? तर ते पूर्ण काय होणार? हे 4 आणि हे 4 8 सेमी असणार. असे प्रश्न विचारले जातात. आता याच्यावर आधारित असं विचारलं जातं की वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो आणि त्यात PM ची जर बाजू 4 सेमी दिली, इथली लांबी दिली, तर याचं माप कसं काढायचं? तर तुम्हाला माहिती आहे इथे काटकोन होतो, काटकोन त्रिकोण होतो आणि काटकोन त्रिकोण जर असेल तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला त्रिकोणाच्या भुजा काढता येतात. कर्णवर्ग बरोबर भुजावर्ग अधिक ही दुसरी भुजावर्ग. ते आपण नमुना उदाहरणामध्ये शिकणार आहोत. फक्त आता आपण काय केलं? संकल्पना शिकलोय. वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब हा जिवेला दुभागतो. आता अजून काही 1-2 संकल्पना राहिलेल्या आहेत, ते आपण लगेच घेणार आहोत आणि नंतर मग त्याच्यावरची नमुना उदाहरणं घेणार आहोत. पुढची संकल्पना अशी आहे, आता इथे आकृती काढलेली आहे आणि या आकृतीमध्ये काय आहेत? 2 जीवा आहेत. AB ही एक जीवा आहे आणि PQ ही एक जीवा आहे. आणि मग त्यामध्ये काय लिहिलंय? एकरूप जीवा आहेत. ह्या दोन्ही काय आहेत? समान आहेत. म्हणजे याची जर लांबी, या जीवेची लांबी जर 4 सेमी असेल तर या जीवेची सुद्धा लांबी काय आहे? 4 सेमी. मग जर समान लांबी असेल तर त्या म्हणजे एकरूप असतील. समान असतात म्हणजे काय असतात? एकरूप असतात. आणि मग एकरूप जीवा ह्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे हे जे अंतर आहे आणि हे जे अंतर आहे ते सारखं आहे. म्हणजे इथलं जर अंतर 5 असेल तर इथलं सुद्धा अंतर काय असणार? 5च. वर एकरूप जीवा ह्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. कारण याच्यावर प्रश्न विचारला जाईल. अशी जीवा जाईल म्हणजे हे दुभागलं झालं. दुभागणं झाल्यानंतर याचं माप दिलं, याचं माप दिलं, याचं काढायला सांगितलं तर इथं आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरता येतं. त्यामुळे अशा प्रकारचे हे नियम येथे लक्षात ठेवायचे. आता उलट समान अंतरावर असलेल्या जीवा ह्या एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान आणि एकरूपतेचं चिन्ह कसं आहे? अशा पद्धतीचं चिन्ह आहे. एकरूप असं एकरूपतेचं चिन्ह अशा प्रकारचं आहे. म्हणजे समान लांबीच्या जीवा ह्या समान अंतरावर असतात आणि समान अंतरावर असलेल्या जीवा ह्या एकरूप असतात. उलट सुलट वाक्य आहेत, अर्थ तोच आहेत. आता काय होतंय? इथे काय केलेलं आहे? हा व्यास आहे आणि व्यासामुळं अर्धवर्तुळ तयार झालेला आहे आणि अर्धवर्तुळात जे कोण असतात त्याला
अंतर्लिखित कोन असे म्हणतात. म्हणजे अर्धवर्तुळ नाही, कंसामध्ये असा या कोनाने हा अंतर्लिखित, या कंसाने हा अंतर्लिखित केलेला कोन आहे. या कंसाने हा अंतर्लिखित केलेला कोन आहे. आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन हा 90 अंश मापाचा असतो. हा सुद्धा याच कंसात आहे, म्हणजे याचं माप सुद्धा काय असणार, 90 अंश असणार. म्हणजे एकाच वर्तुळखंडातील हे कोन आहेत. एकाच वर्तुळखंडातील कोन हे समान असतात. एकाच वर्तुळखंडातील त्यांची अंत्यटोक इथं पाहिजेत, इथे टच झालेली पाहिजेत. आणि मग हे काय असतात, समान मापाचे असतात, 90 अंश मापाचे असतात. आणि या व्यासामुळे या वर्तुळाचे काय झालेले आहेत, 2 समान भाग झालेले आहेत. मग आता आपण ज्या बेसिक संकल्पना शिकलेलो आहोत त्याच्यावर आधारित नमुना उदाहरणं सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत. या व्हिडिओच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहेत. रिकाम्या जागा भरा किंवा साधे साधे छोटे छोटे प्रश्न असणार आहेत, सत्य विधान असणार आहेत. त्यामुळं व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याची टेस्ट देखील सोडवायची आहे. व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. आणि यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क देखील करायचा आहे. धन्यवाद.